भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी। महापुरुषांना भक्तिभावाने केले जाणारे अभिवादन आणि नागरिकांचा प्रचंड जल्लोष असा त्रिवेणी संगम मंगळवारी सोलापूरकरांनी अनुभवला। भाजप व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि म्हाडा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प रॅलीद्वारे ढोल ताशांच्या गजरात प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले। छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातून विजय संकल्प रॅलीला सुरुवात झाली। प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले। विजय संकल्प रॅलीतील सजवलेल्या रथावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार आमदार राम सातपुते, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार यशवंत माने, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी पाटील, माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, प्रशांत परिचारक, भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे, भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, लोकसभा निवडणूक प्रमुख शहाजी पवार आदी उपस्थित होते। जागा आम्ही चांगल्या फरकाने जिंकणार आहोत। जनतेलाही माहिती आहे की ही निवडणूक लोकसभेची आहे। जनता मोदीजींच्या बाजूने आहे। जनतेला मोदीजींना प्रधानमंत्री बनवायचं आहे। जनता इतर कोणाहीकडे पाहत नाही, जनता केवळ मोदीजींकडे पाहते आणि मोदीजींचे उमेदवार म्हणून या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा रामभाऊ सातपुते असतील, दोघांनाही प्रचंड मतं मिळतील। अतिशय आनंद आहे, माझ्या शुभेच्छा आहेत आणि छत्रपती उदयन महाराज हे पुन्हा दिल्लीला जातील। विश्वास आहे की सोलापूरकरांचा आशीर्वाद आम्हाला भेटेल, सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद भेटेल, सोलापूरचा विकास झाला पाहिजे, सोलापूरच्या युवकाला सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे। आणि आज आमच्या सगळे नेते मंडळाच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते राजनजी पाटील साहेब, सुभाष बापू देशमुख, विजयकुमारजी देशमुख, प्रशांत मालक परिचारक आणि सर्व आमचे आमदार या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये मी आज अर्ज भरतो। माननीय देवेंद्रजी येत आहेत। 1 लाखापेक्षा जास्त जनसमुदायाच्या उपस्थितीत आम्ही सोलापूरकरांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी जातो। मोहिते पाटलांनी आपल्यावर टीका केली होती की एका रात्रीत पार्सल पाठवू, काय उत्तर द्याल त्यांना? विकासाचं पार्सल घेऊन मी दिल्लीला जाईल आणि निश्चित मला आशीर्वाद भेटेल। माढ्यातल्या बंधू भगिनींचं जनतेचं मनापासून आभार मानतो। त्यांनी केलेल्या प्रेमामुळे मला पुन्हा एकदा राहिलेली अपूर्ण कामं करण्याकरता, माढा मतदारसंघाचा विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली। महायुतीच्या सर्व पक्षांनी मला संमती दिली। तर मी सर्व महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मागील 5 वर्षापेक्षाही जास्त मताधिक्याने यावेळेस निवडून येईल असा आत्मविश्वास आहे। ते येणारा काळ ठरवेल आणि माझ्यासमोर अजूनही कोणी स्ट्रॉंग कॅन्डिडेट नाही असं माझं मत आहे। जर 19 तारखेपर्यंत कोण स्ट्रॉंग कॅन्डिडेट नाही आला तर निवडणूक एकतर्फी होणार आहे। काल फडणवीस साहेबांना सांगितलं आहे की मी महायुतीच्या बरोबर राहणार आहे आणि 19 तारखेला त्यांचा निर्णय झाला तर कळेल। सोलापूरमधल्या जनतेने आपल्या भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना आशीर्वाद इथे दिलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीने अत्यंत सामान्य तळागाळातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक तिकीट देऊन हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे। त्यामुळे जनतेचा आशीर्वाद भाऊंच्या सोबत कायम राहील। बघा, कोणाला काय बोलायचं हे त्यांचं स्वातंत्र्य आहे। मी एकच येथे सांगू इच्छिते की यांनी आमदार असताना माळशिरसमध्ये गोरगरीब जनतेसाठी प्रामाणिकपणे मनापासून काम केलेलं आहे। येथे जनता दरबार भरवलेला आहे। आपला हक्काचा एक लोकप्रतिनिधी आहे अशी जनसामान्यांमध्ये भावना आहे आणि सोलापूरमधूनही आता सगळ्या जणांचा एक चांगला प्रतिसाद मिळतोय। आपलाच विकास होणार आहे अशी सगळ्यांना खात्री आहे। मी तेच म्हटलं की पुन्हा एकदा सांगते की कोणाला काय बोलायचं हे त्यांचं स्वातंत्र्य आहे, परंतु आपण राजकारणात लोकांचा विकास करण्यासाठी, लोकांच्या हक्कासाठी आलेला आहे आणि कायम आपण तेच करत राहू।